नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मतदान कार्डला मोबाईल नंबर ऑनलाईन कशा पद्धतीने लिंक करायचा ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या लॅपटॉपवरून किंवा तुम्ही कॅम्प्युटरवरून सुद्धा करू शकता। ओके मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात। ओके तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं गूगल ब्राउझर ओपन करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे voters.eci.gov.in। ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। ओके, तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके, या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला उजव्या साईडला दोन ऑप्शन दिसत असेल मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन आणि साइन अपचा। ओके, तुम्ही जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर फिल करायचा आहे। मोबाईल नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा आहे। ईमेल आयडी नाही टाकला तर चालेल, या ठिकाणी ऑप्शन आहे। ओके, पुढे तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे। या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं आहे, तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। मित्रांनो, पासवर्ड टाकताना या ठिकाणी कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, नंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर तुम्ही यूज करू शकता। ओके, पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला तोच पासवर्ड एकदा टाकायचा आहे। नंतर रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। पुढे तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर फिल करायचा आहे। मोबाईल नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड फिल करायचा आहे। पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे असं पेज येईल तुमच्या समोर। तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईडला तुमचं नाव दिसेल। आता या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे। ओके, आता मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फॉर्म नंबर 8 भरावा लागतो। ओके, तर तुम्हाला लेफ्ट साईडला 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला फॉर्म नंबर 6, नंतर फॉर्म नंबर 6A, या ठिकाणी फॉर्म नंबर 7 आणि फॉर्म नंबर 8। ओके, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म नंबर 8 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला असा मेसेज येईल। तुम्हाला या ठिकाणी ऑदर इलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला संपूर्ण मतदान कार्डची माहिती दिसेल। ओके, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे। पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसेल। ओके, तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, करेक्शन इन एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल। ओके, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी। ओके, तुम्हाला या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला जे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे। ओके, आणि पुढे तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ओके, आता या ठिकाणी सगळ्यात पहिला ऑप्शन बघू आपण। या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची नाही। ओके, तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा या ठिकाणी मतदान कार्ड नंबर दिसेल। ओके, तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला अशा ऑप्शन दिसतील। तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मतदान कार्डमध्ये कोणती माहिती चेंज करायची आहे, ओके, तुमची कोणती माहिती करेक्शन करायची आहे ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, त्यामुळे आपण मोबाईल नंबर ऑप्शन सिलेक्ट करणार आहे। ओके, पण तुम्हाला जर काही माहिती करेक्ट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एका वेळी तुम्ही 4 ऑप्शन सिलेक्ट करू शकता। ओके, या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही एका वेळी फक्त 4 ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि तुमची माहिती बदलू शकता। ओके, या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी फिल करावा लागेल। मोबाईल नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला प्लेसचं नाव टाकायचं आहे। प्लेसचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला हा कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करावा लागेल आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
पुढे तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म येईल. तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिसेल. ओके, तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा मेसेज दिसेल, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तुम्हाला या ठिकाणी एक रेफरन्स नंबर भेटेल. ओके, हा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता आपण लगेच ॲप्लिकेशन स्टेटस चेक करणार आहे की आपला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे की नाही. ओके, नंतर आपण लगेच डाउनलोड करून बघणार आहे की आपलं वोटर आय डी कार्ड डाउनलोड होते की नाही. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा ऑप्शन दिसेल. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला रेफरन्स नंबर फिल करायचा आहे. पुढे तुमचं स्टेट सिलेक्ट करा. पुढे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर दिसेल, तुमचा स्टेट, तुमच्या मतदारसंघाचं नाव दिसेल. ओके, पुढे तुम्हाला आपण या ठिकाणी फॉर्म नंबर 8 भरलेला आहे, तुम्हाला फॉर्म 8 असं दिसेल. ओके, फॉर्म टाईपमध्ये. पुढे तुम्हाला सबमिशन डेट दिसेल. ओके, तुम्ही कोणत्या दिवशी मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस केलेली आहे. ओके, ती डेट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. पुढे तुम्हाला करंट स्टेटसमध्ये ई-रोल अपडेट ओके असं मेसेज दिसेल, म्हणजे तुमची माहिती जी आहे ती अपडेट झालेली आहे. ओके, या ठिकाणी यावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला सबमिटेड या ठिकाणी असा मेसेज दिसेल, तुमची माहिती जी आहे ती सबमिट झालेली आहे. ओके, आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे. ओके, आता या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर लगेच कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते आपण बघूया. तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन दिसेल. ओके, या ठिकाणी तुम्हाला लास्टला ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड ई-पिक, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची संपूर्ण माहिती येईल. ओके, तुमच्या मतदान कार्डची संपूर्ण माहिती येईल, तुमचा मतदान कार्ड नंबर, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं स्टेट, तुमचा मतदारसंघ. ओके, आता या ठिकाणी मोबाईल नंबर आपण अपडेट केला आहे, तर या ठिकाणी मोबाईल नंबर आलेला आहे. ओके, पुढे तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज दिसेल, OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुल. ओके, तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ई-पिक म्हणजे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, पुढे तुम्हाला या ठिकाणी मेसेज दिसून जाईल, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ई-पिक फॉर द ई-पिक नंबर हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड. ओके, तर तुमचं जे मतदान कार्ड आहे तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. ओके, तुम्हाला ती PDF ओपन करायची आहे. PDF ओपन केल्यानंतर तुमच्या मतदान कार्डची तुम्हाला संपूर्णपणे या ठिकाणी माहिती दिसून जाईल. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचं लगेच मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटतात. ओके, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.